सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत नगर अध्यक्षपदाची चौरंगी लढत तापली. चारही उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन सुरू. जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी यंदा चक्क चौरंगी लढत रंगत असून कोण विजयी होणार याकडे सर्व शहरवासियांचे लक्ष वेधले गेले आहे. राजकीय समीकरणांपासून तळागाळातील जनसंपर्कापर्यंत सर्वच पातळ्यांवर जोरदार घडामोडी सुरू आहेत. शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक, सुरेशराव शिंदे चर्चित. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये अखेरपर्यंत युती न झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला. मात्र अखेरच्या क्षणी शरद पवार गटाचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासोबत हातमिळवणी करत घड्याळ चिन्हावर उमेदवारी दाखल केल्याने मोठा राजकीय कलाटणीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरेशराव शिंदे हे जत शहरातील सर्वसामान्य जनतेचे नेते म्हणून ओळखले जातात. 20 वर्षांहून अधिक काळ त्यांचा जत नगर परिषदेत प्रभाव राहिल्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला वेगळेच जीवरस प्राप्त झाला आहे. काँग्रेसचे सुजय नाना शिंदे, युवा नेतृत्वाचा करिश्मा. दुसरीकडे काँग्रेसकडून सुजय नाना शिंदे हे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत. स्व BR.काका. शिंदे आणि स्व अशोकदादा शिंदे यांच्या वारशातून शिंदे परिवाराची प्रतिष्ठा जत तालुक्यात भक्कम आहे. सुजय शिंदे यांची युवकांमध्ये विशेष लोकप्रियता असून माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांचा करिश्मा त्यांना थेट बळकटी देत आहे. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी वाढती पसंती दिसत असल्याची चर्चा आहे. भाजपकडून रवींद्र आरळी, पडळकरांची थेट ताकद. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रवींद्र आरळी यांच्या मागे आमदार गोपीचंद पडळकर यांचे पूर्ण शक्तीप्रदर्शन आहे. तथापि आरळी यांचा तळागाळातील जनसंपर्क तुलनेने कमी असल्याचे मानले जाते. हाय प्रोफाईल राजकारण आणि अंतर्गत असंतोष यामुळे त्यांच्या उमेदवारीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भाजपच्या अंतर्गत वर्तुळात चर्चा सुरू आहे. उमेदवारी अध्येजाची भावना कार्यकर्त्यात असल्याचेही दिसत आहे. शिवसेना गटाचे सलीमभाई गवंडी, बांधकाम मजुरांचा विश्वास. शिवसेना शिंदे गटातर्फे सलीमभाई गवंडी हे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असून बांधकाम कामगार संघटनेतून त्यांनी गोरगरिबांसाठी काम करत मोठा जनाधार तयार केला आहे. अलीकडे शिवसेनेत प्रवेश केलेले विधानसभा प्रचार प्रमुख महादेव हिंगमिरे हे त्यांच्या प्रचारात ताकदीने उतरले आहेत. त्यामुळे या चौथ्या उमेदवारामुळे लढतीचा कोण अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. जत शहरवासियांचे लक्ष कोण मारणार बाजी? चौरंगी लढतीमुळे सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येक उमेदवाराची ताकद, कमकुवत बाजू आणि अंतर्गत घडामोडी लक्षात घेता निवडणूक अनिश्चिततेच्या टप्प्यावर पोहोचली आहे. जत शहरात केवळ चर्चा, विश्लेषण आणि राजकीय तर्कांना उधाण आले असून यंदाची निवडणूक जोरदार व रंगतदार होणार यात शंका नाही. बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क जनशक्ती लाईव्ह न्यूज. संपादक हणमंत कोळी. मोबाईल 86 065 27 946. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.